वरी चोखट मृगसेवडी माझी धूतवस्त्राची घडी तळवडी आमोडी कुशांकुर सकोमळ सरिसे सुबद्ध राहती आपैसे एके पाडे तैसे ओझा घाली. बस राहू दे. भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा. प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करत असताना 6व्या अध्यायाचा विचार अर्जुनाला सांगतात आणि 6व्या अध्यायातील 11व्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे विस्ताराने चिंतन केलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. भगवान परमात्म्याने योग करत असताना योगाचं स्थान कसं पाहिजे याचा विस्ताराने विचार ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला. ते कुठे पाहिजे, कसं पाहिजे, तिथे झाडं कशा प्रकारची पाहिजेत, झाडांना फळं कोणती पाहिजेत, प्राणी कोणते पाहिजेत, पक्षी कोणते पाहिजेत, अशा प्रकारे सर्वांचा परिणाम त्या जागेवर होत असतो आणि त्या जागेचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. म्हणून त्या जागेचं फार मोठं महत्त्व आहे. योग साधना ज्या ठिकाणी करायची ती जागा एकदम पवित्र पाहिजे, म्हणजे त्या जागेचं आपल्याला सहकार्य प्राप्त होतं. आणि अशा जागेवर गेल्यानंतर तिथे आपलं आसन कसं असलं पाहिजे याचा विचार ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. आसनामध्ये सुद्धा जास्त उंच नको, जास्त खाली नको हा विचार पुढे ज्ञानोबाराय सांगतायत. पण ज्याच्यावर आपल्याला बसायचं आहे त्या आसनामध्ये सुद्धा काही प्रकार सांगितले. काल आपण एकनाथ महाराजांनी सांगितलेले प्रकार ऐकले. एकनाथ महाराज म्हणतात पाषाणी व्याधी संभवे जाण, म्हणजे पाषाणाचं जर आसन असेल म्हणजे लोखंडावरच मनुष्य बसला, सारखा लोखंडावर बसला तर त्याला व्याधी होते, मूळव्याध होईल, भगंदर होईल. पाषाण उष्ण असतं आणि मग आपल्या शरीरातही उष्णता निर्माण होते, त्यामुळे त्या उष्णतेमुळे उष्णता वाढते. पण पाषाणाचं बसल्यानंतर उष्णता कमी होईल असं आसन पाहिजे. केवळ धरणीचे आसन ते अतिकठीण दुःखरूप. केवळ जमिनीवरच बसला योग करायला, कारण योगामध्ये जास्त काळ बसायचं आहे. 12-12 तास एका आसनावर बसावं लागतं आणि त्यामुळे ते आसन व्यवस्थित पाहिजे, सुखकारक पाहिजे. म्हणून केवळ धरणीचं आसन, नुसतं जमिनीवर बसायचं नाही, ते कठीण दुःखरूप. आपण हे काल पाहून आलो आहे. दारुकासने निर्दय मन. नुसतं लाकडाचं जर आसन असेल तर माणसाचं निर्दय मन होतं. नाथ महाराज म्हणतात कशाप्रमाणे, कोरड्या काष्टा ऐसे होये जाण. दारुकासने निर्दय मन कोरड्या काष्टासारखे होये जाण. आणि योग करायचा असेल तर निर्दय मन लागत नाही, कोरडं मन लागत नाही, त्याला थोडं कोमल मन पाहिजे. ध्यान करायचं आहे, चिंतन करायचं आहे देवाचं. तृणासनी विकल्प गहन जैसे का तृण विचित्रांकुरे. नुसतंच तृण टाकले, गवत टाकलं आणि त्याच्यावर बसला तरीसुद्धा विकल्प मनामध्ये निर्माण होतात. कारण गवतामध्ये जशा वेगवेगळ्या काड्या असतात तसं मनामध्ये सुद्धा विकल्प निर्माण होतात. आपण एवढा विचार करत नाही, आपण कुठेही बसतो, कसे बसतो, पण ज्याला योग करायचा आहे त्याच्याकरता हे सगळं सांगितलं आहे. बाहेर गेल्यानंतर सुद्धा म्हणून काय लोक आपलं आसन बरोबर घेऊन चालतात. कारण कोणाची जागा कशी असते, कोणाची जागा कशी असते
साधना करणारी जे लोक असतात ते आपलं बसायचं आसन आपल्याबरोबरच ठेवतात. कोणाचंही जरी कसलं असलं तर त्याच्यावर आपलं आसन टाकतात आणि बसतात. मोठे मोठे जे मंडलेश्वर वगैरे तुम्ही बघा, त्यांचं ते आसनधारी एक माणूस बरोबर असतो. कारण त्या आसनाचा म्हणजे बाहेरच्या वातावरणाचा परिणाम मनावर होत असतो. म्हणून योग ज्याला करायचा आहे त्याच्याकरता आसनाचं महत्त्व आहे. नाथ महाराजांनी हे सगळं सांगितलं. पुढे नाथ महाराज म्हणतात, वृक्ष पल्लवावरी आसन तेने चित्त सदा दोलायमान, जारण मारण स्तंभन तेथे काळण आसन साधक. ज्याला जारण मारण स्तंभन विद्या शिकायची त्याच्याकरता काळं आसन आहे, ते आपल्याला करायचं नाही तसलं. त्यामुळे काळं आसन घ्यायचं नाही शक्यतो. मग आपल्यासाठी कोणतं आसन उपयुक्त आहे? नाथ महाराजांनी खूप चांगलं सांगितलं. ज्ञानोपलब्धी मृगाजिनी, मोक्षसिद्धी व्याघ्राजिनी आणि मोक्षादी सर्व सिद्धीची श्रेणी श्वेत कंबलासनी साधका. श्वेत कंबलासन, श्वेत म्हणजे पांढरं, कंबळ म्हणजे घोंगडं. हा आसनाचा विचार सांगितला. योगासाठी विशेष महत्त्वाचा आहे. बाकी साधना करणाऱ्यांच्याकरता जरी एवढा महत्त्वाचा नसला तरी योग ज्याला करायचा आहे, कारण योगामध्ये मन एकाग्र करायचं आहे. एरवी आपणही चांगलं आसन वापरलं. आता हे मंदिर परिसर इथे काय आसनाची एवढी गरज नाही, कारण ही सगळी भूमी पवित्र असते. पण एरवी आपण जर दुसरीकडे गेलो तर आपल्याला आसनाची गरज आहे. जय राम. मग आता ते आसन जे आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतांनी जे गीतेत सांगितलं ते आसन टाकायचं कसं, त्याचा काल विचार आपण केला आहे. कुठपर्यंत आलं आपलं? 182 पर्यंत झालं. वरी चोखट मृग शेवडी माझी धूतवस्त्राची घडी, तळवडी आमोडी कुशांकूर. म्हणजे वर जे आहे धूतवस्त्राची घडी, त्याच्यानंतर मृगाजीन आणि खाली अमोडीत कुशांकूर. म्हणजे अमोडी म्हणजे मोडलेले नको, अखंड पाहिजे, शेंडे खुडलेले नको. त्याचे काय असेल त्याच्यामध्ये शास्त्र, शेंडा खुडला की ते अपवित्र होत असेल, ते दर्भ जे आहे ते पवित्र सांगितलं आहे. म्हणून अखंड दर्भ पाहिजे, नुसतेच दर्भ नकोत. त्या दर्भावर मृगजीन पाहिजे आणि त्याच्यावर धूतवस्त्राची घडी. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा समाधीला बसले तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांसाठी सुद्धा आसन तयार केलं. नारा विठा गोंदा महादा यांना भगवंतांनी सांगितलं, जा खाली जाऊन समाधीचं आसन तयार करा. मग ते विवरातून खाली गेले, सगळी जागा झाडून पुसून स्वच्छ केली. सडा संमार्जन तिथे आतमध्ये केलेलं आहे. आणि केल्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराजांचं आसन तयार करत असताना अशाच पद्धतीने आसन तयार केलं आहे. उंच चबुतर आहे, त्याच्यावर कुश आहेत, त्याच्यावर मृगजीन आहे, धूतवस्त्राची घडी आहे, त्याच्यावर मग तुळशी बेल हे सगळं वर्णन नामदेव महाराजांनी केलं आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे बसले, भीममुद्रा लावलेली आहे. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. म्हणून हा विचार या ठिकाणी ज्ञानोबारायांनी बारीक सांगितला. सकोमळ सरिसे सुबद्ध राहती अपैसे, एके पाडे तैसे ओझा घाली. आता खालचे जे कुश आहेत, दर्भ जे आहे ते कशा पद्धतीने पाहिजे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सकोमळ म्हणजे जास्त झालेले नको, ते जास्त काय चरबट नकोत, कठोर नकोत, कोमल पाहिजे. चरबट असले तर टोचतील, म्हणून सकोमळ. पुन्हा ते टाकत असताना कसे टाकले पाहिजे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सरीसे, एकसारखे टाकायचे. नाही तर इथं एवढा ढीक टाकला, पुढं काहीच नाही टाकलं, ते वाकडं तिकडं आसन होईल, त्याच्यावर बसल्यावर त्रास होईल.
म्हणून सकोमळ सरीसे एकसारखे ते दर्भ टाकायचे. एके पाडे तैसे ओझा घाली, म्हणजे एकसारखे एकाला एक ते लागलेले असतील अशा पद्धतीने ते पाहायचं आहे. आणि मग त्याच्यावर मृगजीन टाकायचे आणि त्याच्यावर मग धूतवस्त्र टाकायचं. परी सावियाची उंच होईल तरी अंगहन डोलेल, नीच तरी पावेल भूमी दोषू. जर ते आसन अति उंच असेल तरी अंगहन डोलेल, आपलं अंग कदाचित डोलण्याची शक्यता आहे. म्हणजे खाली जे आसन तयार केलं तेही उंच नको. आता हे दर्भसुद्धा किती टाकायचे, जास्त उंच पण करायला नको, नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा ते बसल्या बसल्या डोलू शकतं. सावयाची उंच होईल तरी अंग हन डोलेल. किंवा हे जे आसन आहे याच्यावर आता ते दर्भन हे सगळं टाकले, पण हे आसनसुद्धा जास्त उंच नको. जास्त उंच असेल तर अंग डोलण्याची शक्यता आहे. नीच तरी पावेल भूमी दोषू, आणि खाली जर असेल तर भूमीचा दोष लागण्याची शक्यता आहे. आता भूमी तर अगोदर पवित्र सांगितलेलीच आहे, पण तरीसुद्धा कोणी आलं गेलं तर ती भूमी पुन्हा दूषित होते आणि त्या मग भूमीचा दोष आपल्याला लागण्याची शक्यता असते. म्हणून नीच तरी पावेल भूमी दोषू, म्हणून तैसे ते न करावे, समभावे धरावे, हे बहु असो व्हावे आसन ऐसे. म्हणून आसन कसं करायचं, समभावी धरावे, म्हणजे जास्त उंचही नको, जास्त खाली जमिनीकडेही नको, एकदम जमिनीवरही बसू नका, एकदम उंचही करू नका, मध्यमभागी. म्हणजे एवढं हे आसन आहे, असं एवढी उंची असावी त्याची, त्या आसनावर बसायचं आहे. हे बहु असो व्हावे आसन ऐसे, अशा प्रकारे आसन असलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी आसनाच्या संबंधाने या ठिकाणी विचार सांगितला. आता त्या आसनावर बसून नेमकं काय करायचं हे महत्त्वाचं आहे. नाही तर आसन तयार करण्यातच सगळा वेळ गेला आणि आसन तयार केल्यानंतर त्याच्यावर काहीच केलं नाही. अमुक आसन आणलं, तमुक आसन आणलं, सगळं काय झालं, घरात आणून सगळं ठेवलं आहे, पण अजून बसायला त्याच्यावर वेळ मिळाला नाही. काय त्याचा उपयोग होता. काही लोक तीर्थयात्रेला गेले की दिसलं वाघाचं कातड आण, दिसलं हरणाचं कातड आण, दिसलं चांगलं काय घेऊन येतात. कशा करतात, किंवा लोकरीचं आसन आणून ठेवतात घरामध्ये, पण त्याच्यावर बसतच नाहीत कधी, त्याचा काय फायदा होणार नाही. म्हणून पुढची क्रिया केली पाहिजे. पण ती क्रिया कशी करायची, योग कसा करायचा, ते ज्ञानेश्वर महाराज भगवान परमात्मा सांगतात. बघा 12वा श्लोक. तत्रैकाग्रं मन कृत्वा यतचित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युञ्ज्यात द्योगम आत्मविशुद्धये. तत्र यतचित्तेंद्रिय क्रिया एकाग्रं मन कृत्वा आसने उपविश्य आत्मविशुद्धये योगम युञ्ज्यात. त्या ठिकाणी योग करायचा आहे. आता योग करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, कसा योग करायचा, तर त्या आसनावर बसायचं. बसल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतात, पहिल्यांदा यत चित्त इंद्रिय क्रिया, म्हणजे इंद्रिय आणि त्यांच्या क्रिया पहिल्या नियमित करायच्या. म्हणजे ज्ञानेंद्रिय आहेत, ती ज्ञानेंद्रिय आपल्याला इकडं तिकडं घेऊन जातात. डोळा असतो तो इकडं तिकडं पाहत राहतो, कोण आलं की इकडं पहा तिकडं पहा, म्हणजे डोळ्याची क्रिया नियंत्रित करायची, डोळ्याला इकडं तिकडं पाहू द्यायचं नाही. कान इकडचं तिकडचं ऐकत असतो तर कानाने इकडचं तिकडचं ऐकायचं नाही, नियमित करायचं. हात असतील, पाय असतील, हात न हलवता, पाय न हलवता सगळी इंद्रिय जी आहेत ती आपल्याला नियमित करायची. इंद्रियांना आवरायचं आहे. ज्ञानोबारायांनी मागे सांगितलं आहे ना, का कूर्म जिया परी ओवाईला अवेव पसरी, इच्छावशे आवरी आपली आपण. इच्छेच्या द्वारे आपल्या सगळी आपली इंद्रिय अधीन असली पाहिजेत. वरून एखादा खडा पडला त्या विहिरीमध्ये की कासव सगळे आपली इंद्रिय आवरून घेतो, तसं आपण सुद्धा त्या ठिकाणी बसल्यानंतर योग ज्याला करायचा आहे त्याने सगळी इंद्रिय पहिली नियमित करायची, आवरायची, इंद्रियांच्या क्रिया करायच्या, आवृत्त करायच्या.
आवरून धरायच्या. इंद्रियामध्ये क्रिया नाही राहिल्या पाहिजेत काही. आणि मग काय करायचं? यत चित्तेंद्रिय क्रिया म्हटल्यानंतर तत्र एकाग्रम मन कृत्वा. पुढे काय करायचं आहे? मन हे जे आहे ते एकाग्र करायचं आहे. सगळा योग कशा करताय? मना करताय बरं का. कोणतंही साधन असू द्या, सगळं मना करताय. कारण मन जे आहे तेच आपल्या बंधनाला कारणीभूत आहे. मन हेच आपल्या मुक्तीला कारणीभूत आहे. मन अस्थिर असेल तर मनुष्य बद्ध किंवा दुःखी, आणि मन ज्याचं स्थिर झालं तो मनुष्य सुखी. कारण सुख जे आहे ते आपलं स्वरूपच आहे. आत्मा हा सुखरूप आहे. पण सुखरूप असलेल्या आत्म्याचं आपल्याला भान का होत नाही? त्याचं कारण आपलं मन चंचल असतं. चंचल असलेल्या मनामध्ये आत्मानंदाचं भान होत नाही. आणि तेच मन झालं स्थिर. मन हे निश्चळ झाले एके ठाई, तया उने काय निज सुखा, तुकाराम महाराज म्हणतात. मन ज्याचं निश्चळ झालं एका ठिकाणी, त्याला मग सुखाकरता दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही. त्याला सुख बाहेर शोधावं लागत नाही, आपोआप तो सुखी राहायला लागतो. पण हे मन स्थिर होणं सगळ्यात अवघड आहे. हे मन कैसे केवडे, पाहू जाता तरी न सापडे, एरवी राहटाव्या थोडे त्रैलोक्य या, असं म्हटलं ज्ञानोबा. बसलं तरी बैसले तरी हिंडवी दाही दिशा, ज्ञानेश्वर महाराज. बसल्या बसल्यासुद्धा फिरत राहतं. म्हणून तत्र एकाग्र मन कृत्वा, म्हणजे इंद्रिय तर आवरायचीच आहेत, पण इंद्रिय कशा करता आवरायची? ही इंद्रिय जी असतात ती मनाला घेऊन जातात. म्हणून इंद्रिय पहिली आवरायची. मग इंद्रिय जी बाहेर विषयाकडे होते ती बहिर्मुख असते, त्या बहिर्मुख करून त्याला अंतर्मुख करायची. आणि अंतर्मुख केल्यानंतर मन एकाग्र करायचं आहे. आग्र शब्दाचा अर्थ आहे टोक. मन आपलं टोकदार करायचं आहे. जसं एखादं लक्ष गाठायचं असेल बाणाला, तर बाण असा टोकदार लागतो, म्हणजे लक्ष्याचं भेदन करतो. टोकदार जर एखादी वस्तू असते तर ती लगेच शिरते. कशामध्ये सुद्धा सुई टोकदार असते. तसं आपल्या मनाला सुद्धा टोकदार करायचं. कशाने टोकदार करायचं? एक आग्र करायचं. आग्र म्हणजे टोक. तर या एक आग्र करायचं म्हणजे काय? एक असलेला परमात्मा आहे, तदाकारच आपलं मन झालं पाहिजे, दुसरीकडे कुठे मन गेलं नाही पाहिजे. नाही तर अनेक विषय जर मनामध्ये आले तर मग मनाला अनेक टोकं झाली, अनेकाग्र झालं, ते एकाग्र नाही मन. म्हणून एक आग्र म्हणजे एक जगामध्ये फक्त परमात्मा आहे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म. म्हणून तो जो परमात्मा आहे त्या परमात्माकार आपलं मन एकाग्र, तत्र एकाग्रम मन कृत्वा, एकाग्र मन करून मग काय करायचं पुढं? आसने उपविश्य, म्हणजे आसनावर बसून हे सगळं करायचं आहे. आसनावर बसल्यानंतर पहिल्यांदा इंद्रिय शांत करायची, त्याच्यानंतर मन एकाग्र करायचं, आणि एकाग्र मन केल्यानंतर योग करायचा आहे. कशाकरता करायचा आहे? योगम युंज्यात आत्मविशुद्धये, आपल्या चित्ताच्या शुद्धीकरता हा योग करायचा आहे. योग आपण कशाकरता करतो त्यावर सुद्धा योगाची फलश्रुती अवलंबून आहे. योग आपला जो आहे तो दुसऱ्या कशाकरता नको. योग करायला लागल्यानंतर बाकीची काही फलं मिळतात. मागे आपण सगळं पाहून आलो. धारणा केल्यानंतर कुठे कुठे धारणा केल्यानंतर कोणती कोणती सिद्धी मिळते. देवाच्या पायाची धारणा केल्यानंतर काय लाभ होतो, देवाच्या गुडघ्याचे ध्यान केल्यानंतर काय लाभ होतो, देवाच्या मुखमंडलाचं ध्यान केल्यानंतर काय लाभ होतो, हे सगळं सांगितलं आहे. किंवा कोणत्या चक्रावर ध्यान केल्यानंतर काय काय लाभ होतो, कोणती कोणती सिद्धी प्राप्त होते, त्या सगळ्या सिद्धी सांगितलेल्या आहेत. ही जी काय 7 चक्र आहेत त्या 7 चक्रावर एका एका चक्रावर जर ध्यान केलं तर वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात. परंतु आपला जो योग आहे तो सिद्धी करता नाही. कारण सिद्धी कशा आहेत? सिद्धी लावी पिसे, सिद्धी पिसे लावते. म्हणजे मनुष्य जो आहे ती सिद्धी प्राप्त झाल्यानंतर त्या सिद्धीच्याच फंदामध्ये पडतो. आणि जे भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची ती प्राप्ती होत नाही.
काय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, भ्रंशे बुद्धी, सिद्धी प्राप्त झाल्यानंतर तपबोळी वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. तप केल्यानंतर सिद्धी प्राप्त होते आणि सिद्धी प्राप्त झाल्यानंतर लोक मागं लागतात. मी बोललं एखाद्याला तुम्हाला मुलगा होईल, मी बोलल्यावर होणार नाही बरं का कोणाला, पण झाला एखाद्याला, झाला की लोक काय म्हणणार, हा बाबाचं म्हणणं खरं पडतं बरं का, मग आता बाबाला आपल्या घरी घेऊन चला. मग सगळ्यांच्याकडं कोणाला होत नसलं लोक लगेच सांगणार त्यांना घ्या, त्यांच्याकडे जाऊ द्या. आणि मग दिली चाले वाचा क्षय मागेल तपाचा. जे एखाद्याला जर आपण वाचा दिली तुमचं असं असं होईल, आपलं तप सगळंच नष्ट होऊन जातं त्याच्यामध्ये. क्षय मागेल तपाच्या. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मुखा वाटे नयो हे वचन, माझ्या मुखातून कधीच असं वचन येऊ नये कोणाला संतान व्हावी, कोणाला द्रव्य प्राप्त व्हावं नाही. किंबहुना तुकाराम महाराज जेव्हा सगळ्या लोकांना म्हणाले, अहो चला वैकुंठाला, चला वैकुंठाला, लोक आले नाही. आणि जेव्हा तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्याकरता विमानात बसले त्यावेळेस तुकाराम महाराजांना लोक म्हणायला लागले, तुम्ही महाराज चालले? हो चाललो. हो मग आम्हाला आशीर्वाद देऊन जा ना. तुकाराम महाराज म्हणतात, देतो बरं का. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. जसं तुमचं कर्म असेल, जसा तुमचा धर्म असेल तसं तुमचं कल्याण होऊ द्या, हा माझा आशीर्वाद घ्या. का? त्याचं कारण हे आहे. म्हणून योगामध्ये त्या ठिकाणी त्याने अशा प्रकारे दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी योग नको. भक्ती असेल, योग असेल, कर्म असेल, याच्यामध्ये हेतू बदलला की अशुद्धी निर्माण होते. सर्व काही करायचं आहे ते फक्त परमात्मा प्राप्ती करता करायचं आहे. म्हणून योगम आत्मविशुद्धे असा शब्द वापरला. चित्तशुद्धी करता आपला योग आहे. आपलं ध्येय जे आहे ते परमात्मा प्राप्ती जर असेल तर मग तो योग फलद्रूप होईल. म्हणून तत्र एकाग्रम मन कृत्वा यतचित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंजात योगम आत्मविशुद्धे. आता ज्ञानोबारायांनी याच्यावर जे चिंतन केलं आहे ते बघा, 186. मग तेथं आपण एकाग्र अंतकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभविजे. बघा, आसनावर बसल्यानंतर काय करायचं, पहिल्यांदा आसनावर बसल्या बसल्या हा विषय श्लोकात आलेला नाही. ज्ञानेश्वर महाराजांना योगाचा अनुभव असल्यामुळे तुम्हा आम्हाला साधकाला मनोनी साधका तू माऊली, साधकांची माऊली ज्ञानोबारायांना का म्हटलं आहे, कारण साधकाला लवकर योग प्राप्त व्हावा याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी जे श्लोकात सुद्धा नाही ते सांगितले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पहिलं बसल्या बसल्या काय करायचं, मग तेथे आपण एकाग्र अंतकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीचे. सद्गुरूंचं पहिल्यांदा स्मरण करायचं आसनावर बसल्या बसल्या. कशाकरता सद्गुरूंचं स्मरण करायचं, त्याचं कारण असं आहे की ज्या सद्गुरूंनी आपल्याला उपदेश केला, ज्ञान सांगितलं, ध्यान आपण त्यांच्या मार्गानुसार करतो आहे, वचनानुसार करतो आहे, त्या सद्गुरूंचं सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावा. म्हणून सद्गुरू स्मरण अनुभवी जे असं म्हटलेलं आहे. मन तर एकाग्र करायचं, पण एकाग्र करून पहिल्यांदा सद्गुरूंचं स्मरण करायचं. त्या सद्गुरू स्मरणाचा आपल्याला खूप फायदा होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आपण जर पाहिलं तर जवळजवळ प्रत्येक अध्यायामध्ये सद्गुरूंचं स्मरण केलं आहे. कशाकरता सद्गुरूंचं स्मरण केलं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे. ज्यांचं स्मरण केल्यानंतर जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, सगळ्या विद्या तुम्हाला त्या ठिकाणी आपोआप तुमच्याकडे येतात. त्यांच्या स्मरणामध्ये ही ताकद आहे. विपाय आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू आती. त्यांचं स्मरण केल्यानंतर त्यांची कृपा होते आणि त्यांच्या जी काही योग्यता असेल ती आपल्याला देतात. म्हणून सद्गुरूंचं स्मरण महत्त्वाचं आहे. किंवा जयाचे नि आठवे
शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आगवे जीवेशिये. त्यांचं आठवण केल्यानंतर जयाचेने आठवे शब्दसृष्टी आंगवे. शब्दसृष्टी आपल्याला अंगीभूत होते आणि सारस्वत आगवे जीवेशिये, सरस्वती तुमच्या जिभेवर येते. एवढं त्यांच्या स्मरणाचं फल आहे. म्हणून मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण, सद्गुरूंचं स्मरण करायचं. प्रत्येक अध्यायात सद्गुरूंचं स्मरण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी वेगवेगळ्या उपमा देऊन सद्गुरूंचं स्मरण केलं आहे. नमो विशदबोध विदग्धा विद्या अरविंद प्रबोधा. कितव्या अध्यायात आहे? 18व्या 10व्या अध्यायात, 10व्या अध्यायामध्ये 12व्या अध्यायाची सुरुवात. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे सद्गुरु स्मरण. 13व्यात आहे का? काय ते जयाचे केले स्मरण, ते आपण म्हणलो तिथं आत्मरूप गणेश स्मरण. 14व्यात जय जय आचार्या समस्त सुरवर्या. 15व्यात आता हृदय आपुले चौपळुन्या भले वरी बैसोई पाऊले. 16व्यात मावळवित विश्वाभासू नवलोदयला चंडासू अद्वय अब्जिनी विकासू वंदू. आता स्मरणच आहे. 17व्यात विश्वविकासित मुद्रा जया सोडवी तुझी योग निद्रा तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराय. म्हणजे प्रत्येक अध्यायात जय जय देव निर्मळ. 18वा सर्व ठिकाणी आहे. स्मरण कशा करता? आता हे सद्गुरू कोण त्याचाही विचार आहे बरं का. सद्गुरू आहेत म्हणून त्यांचं स्मरण आहे. सत आणि गुरु, गुरु तर भरपूर आहेत. नाथ महाराज म्हणतात मंत्र तंत्र उपदेशेती घरोघरी गुरु आहे ते आहे ती. गुरु कोणालाही म्हणायचं, ज्याला आपण काही ज्याच्याकडून शिकलो त्याला गुरु म्हणतात. आई गुरु, वडील गुरु, पत्नीसुद्धा कधी कधी ज्याच्याकडे विद्या घेतली तोही गुरु. किंवा आणखीन मंत्र तंत्र उपदेश करणारे भरपूर गुरु आहेत. पण सद्गुरू कोण? नाथ महाराज म्हणतात शिष्या ते मेळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरू मानी. सद्वस्तूची प्राप्ती करून देतात. सद्वस्तू नाम परमात्मा, ते सद्गुरू. बाकीचे सगळे गुरु. पण सद्गुरू कोण? सद्वस्तूची प्राप्ती करून देतात. आणि सद्वस्तूची प्राप्ती करून देण्याकरता ते सत्स्वरूप झालेले आहेत. परमात्मा स्वरूप ते झालेले असतात आणि म्हणून असे सद्गुरू. पण ज्ञानोबाराय म्हणतात सद्गुरू स्मरण अनुभवीजे. तिथे आसनावर बसल्यानंतर सद्गुरूंचं स्मरण करायचं आहे. नुसतं स्मरण करायचं नाही, त्या सद्गुरू स्मरणाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. किंवा सद्गुरूंचं स्मरण करून पुढे काही जी स्थिती आहे योगाचा जो आहे आत्मैक्य स्थिती प्राप्त होणारी तिचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. पण हे सद्गुरू स्मरण काय करतं, कशाकरता करायचं त्याचं वर्णन ज्ञानोबाराय पुढे करतात. तैसे स्मरतेने आदरे सबाह्य सात्विक भरे जव कठीणपण विरे अहम भावाचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसे स्मरतेने आदरे. सद्गुरूचं स्मरण करायचं, पण कसं स्मरण करायचं? आदरे, अनादरे नाही. सद्गुरूंचं स्मरण आदरयुक्त अंतःकरणाने करायचं. आपल्या अंतःकरणामध्ये सद्गुरूंच्या विषयी विशेष आदर, विशेष श्रद्धा असली पाहिजे. किती श्रद्धा आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या विषयी. निवृत्तीनाथ महाराजांना वेगळे समजतच नाहीत. हो, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. अमृतानुभवाच्या सुरुवातीला साक्षात भगवान परमात्म्याचंच वर्णन जे आहे ते निवृत्तीनाथ महाराजांचं केलं आहे. काय श्लोक आहे? यदक्षरम अनाख्येयम आनंदमज अव्ययम किंवा केवलम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रये. आमचे निवृत्तीनाथ म्हणजे साक्षात परमात्मा स्वरूप आहेत. देवात आणि त्यात भेद नाही असा ज्याचा निश्चय आहे
एवढा विशेष आदर ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे. शास्त्र सांगतं, उपनिषदामध्ये आलं आहे, यथा देवे तथा गुरो तस्ये ते कृथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मना. काय श्लोक आहे? यथा देवे तथा गुरो तस्ये ते कृथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मना. ज्याप्रमाणे आपली देवावर श्रद्धा आहे तशीच गुरुवर लागते. मग त्यालाच सगळे उपनिषदाचे अर्थ जे असतात ते अनुभवायला येतात. देवात आणि संतात जो भेद मानतो त्याला अनुभव कधी येत नाही. म्हणून आदर या शब्दाकरता मी एवढं बोललो. अनेक संतांच्या जीवनामध्ये आपण पाहिलं गुरूंच्या विषयी किती आदर आहे. निळोबारायांचं चरित्र आपण नेहमी पाहतो. साक्षात भगवान परमात्मा आले तर भगवान परमात्म्याला सांगितलं, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोने आलाश. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तो कयाचा धावा करीत असो. म्हणून आदरे काय होतं, तैसे स्मरतेने आदरे सबाह्य सात्विक भरे. असं आदरपूर्वक गुरूंचं जर स्मरण केलं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सबाह्य सात्विक भरे. म्हणजे अंतःकरण जे आहे ते काय होतं, पूर्णपणे सात्विके भरे म्हणजे अष्टसात्विक भावाने भरून जातं. अंतःकरणामध्ये असलेला रजोगुण निघून जातो, तमोगुण निघून जातो, सत्वगुण वाढतो आणि तो सत्वगुण इतका वाढतो की अष्टसात्विक भाव आपल्याला प्राप्त होतात गुरूंचं स्मरण केल्यानंतर. कारण गुरूंनी आपल्यावर उपकार केलेले असतात, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं असतं. गुरूंचा अधिकार फार मोठा आहे. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात, श्रीगुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजेयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. आदर आहे, किती आदर पाहिजे ज्ञानोबारांनी सांगितले. मग असं तैसे स्मरतेने आदरे सबाह्य सात्विक भरे, सात्विके भरे, अष्टसात्विक भावाने अंतःकरण आपोआप भरून जातं. आणि जव कठीणपण विरे अहंभावाचे. आणि अष्टसात्विक भाव प्राप्त झाले की आपोआप चित्त जे आहे ते असं द्रवीभूत होतं, कोमल होतं. आणि कोमल झालं चित्त, द्रवीभूत झालं चित्त की कठीणपण जे असतं ते अहंकाराने आलेलं असतं. ते अहंकाराचं कठीणपण आपोआप विरून जातं. म्हणजे अहंकार घालवण्याकरतासुद्धा, कमी होण्याकरतासुद्धा सद्गुरूंचं स्मरण आवश्यक आहे. सद्गुरूंचं जर आदरपूर्वक आपण स्मरण केलं तर आपल्याला सद्गुरूंच्या कृपेमुळे, सद्गुरूंच्या चिंतनामुळे पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांची नावे. आपोआप चित्त शुद्ध होतं. आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर, कोमल झाल्यानंतर चित्त द्रवीभूत होतं. आसनावर बसल्या बसल्या चित्त सबाह्य सात्विके भरे म्हणतात. हो, अष्टसात्विक भाव सांगितलेले शास्त्रामध्ये. स्तंभो स्वेदो अथ रोमांचो. स्तंभ, स्वेद, रोमांच, वैवर्णम अश्रु प्रलया इत्यष्टौ सात्विको मता. स्वरभंगो अथ वेपतो. स्तंभ म्हणजे शरीर असं स्तब्ध व्हायला लागतं. स्वेद म्हणजे अंगाला घाम येतो. स्तंभो स्वेद. रोमांच, रोमांच म्हणजे अंगावर त्या ठिकाणी रोमांच येतात. गुरूंचं स्मरण केलं की अंगावर रोमांच. स्तंभो स्वेदोथो रोमांचो. स्वरभंगो म्हणजे स्वरसुद्धा आपला वेगळा निघायला लागतो. वेपथू म्हणजे थरथर अंग कापतं. आणि वैवर्ण्यम त्या कधीकधी शरीराचा रंग पण बदलतो. अश्रू येतात. आणि प्रलय, प्रलय या शब्दाचा अर्थ देहभान विवर्जित मनुष्य होतो. हे अष्टसात्विक भाव. जसं तुकाराम महाराजांनी म्हटले, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. आसनावर बसल्यावर गुरूंचं स्मरण करायचं आहे. आणि गुरूंचं स्मरण केल्याबरोबर हे सगळे भाव अंतःकरणात भरून येतात. कंठ दाटून येतो, अश्रू कधी येतात. आणि त्यामुळे चित्त जे आहे ते सबाह्य सात्विके भरे. आणि चित्त द्रवीभूत झालं तो कठीणपण विरे सोहम अहम भावाचे. अहम भावाचा जो कठीणपणा आहे तो विरून जातो.
चित्त कठीण कशामुळं झालं? अहंभावामुळे. हा अहंकार चित्ताला कठीण करतो, कठोर करतो. वास्तविक पाहता चित्त जे आहे ते व्यापक आहे, परमात्मा स्वरूप आहे, पण अहंकारामुळे चित्त जे आहे ते संकुचित झालं. आणि एखादा कठीण पदार्थ असतो तो लागतो लवकर. मऊ पदार्थ लागतो का? उशीने एखाद्याला मारलं, उशी घेऊन, फुलाची उशी घेऊन एखाद्याला मारलं तर लागत नाही, पण कठीण असलेली काठी, दगड असला लागतो. तसं अहंकार ज्या माणसाकडे तो मनुष्य दुसऱ्याला लागतो. आणि जे कोमल हृदयाची माणसं आहेत ते कोणाला लागत नाही. म्हणून तो अहंकार जो आहे तो काठीने निर्माण करतो. भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये वेगळी निर्माण करणारा जो कोण असेल तर हा अहंकारच आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात ना, सांडोनी मीठपणाचा लोभू मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तसे अहम देऊनी शंभू शांभवी झालो. अहंकार गेला का शंभू परमात्मा स्वरूपच झाला. म्हणून हा अहंकार लवकर जात नाही, उलट साधनं करायला लागलं तर तो वाढत राहतो. यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती, करता तपे कामक्रोध खवळती, नित्यानित्य अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती. पण तो अहंकार घालवायचं साधन जर काय असेल तर सद्गुरूंचं स्मरण केलं, आदरपूर्वक केलं, सात्विक भाव निर्माण झाले, अष्टसात्विक भाव निर्माण झाल्यावर आपोआप तो अहंकार काय तो विरतो. कठीणपणा जो आलेला आहे चित्तामध्ये त्या अहंकारामुळे तो कमी होतो. शास्त्रामध्ये त्याला एक उदाहरण दिले पंचदशीमध्ये. ते आपल्याकडे मूर्ती तयार करतात. तर मूर्ती तयार करत असताना आता समजा आपल्याकडे गणपतीची मूर्ती आहे आणि एखाद्याला गणपतीची मूर्ती किंवा कुत्र्याची मूर्ती आहे आणि कुत्र्याची मूर्ती मोडायची आणि गणपतीची मूर्ती करायची. खंडोबाचं कुत्रं आहे आणि खंडोबा आहे, तर त्याला खंडोबाचा कुत्रा मोडायचा आणि काय करायचा? गणपती करायचा आहे. मग आता त्या कुत्र्याला पहिल्यांदा काय करतात? ते बनवणारे असतात ते वितळवतात, त्याचा रस असतो आणि मग तो खंडोबाच्या मुशीत ओततात. आणि मग थंड झाला रस की त्याला कशाचा आकार? खंडोबाचा आकार. कुत्रा आहे तो काय झाला आता? खंडोबाचा. अहंकार हा कुत्रा आहे. तो आपल्या मनात निर्माण झालेला असल्यामुळे आपल्याला दुःख देतो. मग आता त्याला जर घालवायचं असेल तर काय करायचं? बाकीची साधनं केली तर वाढतो, चित्त द्रवीभूत करायचं. तिकडे जसं ते धातूने वितळवले तसं आपलं सद्गुरूंचं स्मरण केलं की चित्त वितळतं. आणि ते वितळलेलं जे चित्त आहे त्याच्यामध्ये मग आपोआप अहंकार लीन होतो. विरे शब्द वापरला आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात आणखीन पुढे काय होतं? मग अहंकार काय एकदा विरला की विषयाचा विसरू पडे, इंद्रियाची कसमस मोडे आणि मनाची घडी घडे हृदया माझी. अहंकार विरला. बघा, मागच्या ओवीचा संबंध पुढच्या ओवीशी असतो, त्या ओवीमध्ये सुद्धा मागच्या शब्दाचा संबंध पुढच्या शब्दाशी असतो. अहंकारच हे सगळे विषय निर्माण करतो. हो, ज्ञानोबारायांनी सांगितले की नाही, इच्छा हे पहिल्यांदा आता थोडी ऐशी गोठी सांगी जाईल परियशी जी अहंकार तनुसी वालप पडले. पहिल्यांदा तनू आणि अहंकार यांचं वालप पडलं, प्रेम झालं आणि मग इच्छा हे कुमारी झाली. अहंकार आणि तनू जर एकत्रच आली नाही तर इच्छा कुमारी होईल का? नाही होणार. लग्नच नाही झालं तर मुलं कुठून होतील? तसं देहाचं आणि अहंकाराचं लग्न लागलं. मी देह आहे आणि मग त्याच्यातून मग इच्छा निर्माण होतात. मी देह आहे असं ठरलं की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला अमुक पाहिजे, मला अमका विषय आवडतो, मला चांगलं खायचं आहे, मला चांगलं राहायचं आहे, मला चांगलं प्यायचं आहे, ह्या इच्छा विषयांच्या वाढत राहतात. पण अहंकार विरला की ज्ञानोबाराय म्हणतात बघा, विषयाचा विसरू पडे. विषय जे आहेत ना त्याचा विसर पडायला लागतो. विषय आठवत नाहीत. विषयी विसर पडला
निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. हो, विषयांचा त्याला आठवची नाही विषयांचा. कितीतरी ओव्या ज्ञानेश्वर महाराजांच्या अशा आहेत की त्याला विषयांचा विसर पडून जातो, विषय त्याला आठवत नाहीत. चला पुढे. आता ओव्या सांगणारे कमी झाले, समाधीत गेले. कितीतरी ओव्या आहेत की विषयांचा त्याला विसर पडतो, म्हणून विषयांचा विसरू पडे. पुढे काय होतं? इंद्रियांची कसमस मोडे. इंद्रियांची कसमस आहे. इंद्रिय जे असतात विषय पाहिले की त्यांची कसमस सुरू होते. डोळ्याने रूप विषय पाहिला की त्याची कसमस सुरू होते. कधी पाहिल, किती वेळ पाहिल, सारखाच विषय पाहिजे, ह्याला म्हणतात कसमस. कानाने शब्द ऐकला की त्याची कसमस सुरू होते. जिभेने एखादा विषय खाल्ला की कसमस सुरू होते, उद्या पण असंच पाहिजे, परवासुद्धा असंच पाहिजे. हे इंद्रियांची कसमस. एकदा विषयांचा विसर पडला की मग आता इंद्रिय जे आहेत ना त्यांची कसमस राहत नाही. इंद्रिय आपोआप त्या ठिकाणी शांत होतात. हो, इंद्रिय विषय विसरली काम, एका जनार्दनी घेता हरीचे नाम, निमाली इंद्रिय विषय विसरली काम. भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं स्मरण केलं, श्रीगुरूंचं स्मरण केलं की इंद्रियांची कसमस मोडे आणि मनाची घडी घडे हृदया माझी. पुढे काय होतं? मनाची घडी घडे हृदया माझी. मनाची घडी हृदयामध्ये त्या ठिकाणी घातली जाते. वास्तविक पाहता मन असं विचित्र आहे. मन जर उलगडलं, आत्ताच होई आपण म्हणून आलो, एरवी राहटावया थोडे त्रैलोक्य. मन कैसे केवडे, पाहू जाता तरी न सापडे. किती मोठं मन आहे हो, काही सांगता येत नाही. पाहू जाता तर एरवी राहटावया थोडे त्रैलोक्य या. मनाला पूर्ण त्रैलोक्यही पुरत नाही. त्रैलोक्याच्या आकाराचं ते होतं आणि एवढा विस्तार त्या मनाचा झालेला आहे. त्यामुळे सगळं दुःख आहे. अनेक प्रकारचे विषय मनामध्ये आहेत. कधी इकडे जाते, कधी तिकडे जाते, कधी स्वर्गात जाऊन येतं, कधी आणखी कुठल्या देशात जाऊन येतं, काय कुठल्या विषयात जाऊन येतं. म्हणून या मनाची अशा प्रकारे जर सद्गुरू स्मरण केलं, अष्टसात्विक भाव निर्माण झाले, अहंकार विरला, अहंकार विरल्यानंतर विषय विसरली, इंद्रियांची कसमस मोडली, त्या ठिकाणी विषयांचा विसर पडला की मनाची घडी, आपोआप मन जे आहे त्याची घडी बसते. जरी विस्तारलेलं असलं तरी मन जे आहे ते घडी त्याची होते. हो, पूर्वीच्या काळामध्ये फेटे असायचे, फेटे, रेशमी फेटे. लोक असं सांगतात, काय काय फेटे इतके मुलायम आणि इतके मुलायम, त्याची जर घडी केली तर काड्याच्या पेटीत बसायची. असे काही मुलायम पदार्थ असतात. तसं मन तसं विस्ताराचं जरी खूप असलं तरीसुद्धा अष्टसात्विक भाव निर्माण झाले, अहंकार गेला की आपोआप मनाची घडी. घडी म्हणजे काय होतं? हृदया माझी म्हटलं आहे तर मन जे आहे, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले, अशी स्थिती त्याला प्राप्त होते. ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे, मग तेनेची बोधे बैशिजे आसनावरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे. त्या आसनावर बसल्यानंतर कसं ध्यान करायचं, असं जे सांगितलं आहे असं ऐक्य सहज प्राप्त झालं पाहिजे, तोपर्यंत राहायचं. म्हणजे काय काय झालं पाहिजे बघा. गुरूंचं स्मरण केलं, अष्टसात्विक भाव निर्माण झाले, अहंकार विरला, विषयांचा विसर पडला पाहिजे, इंद्रियांची कसमस धाव जी आहे थांबली आणि मन जे आहे घडी पडली, म्हणजे एकाग्र झालं मन, परमात्मा स्वरूपाकडे आता लागायला लागलं, परमात्म्याच्या आकाराचं झालं. ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे, तोपर्यंत बसायचं आहे आसनावर. आणि मग तेनेची बोधे वैशिजे आसनावरी.
पहिल्यांदा हे साधायचं आहे आणि एकदा का ऐक्य साधलं, एकाग्र मन झालं की मग तसंच बसायचं. एकाग्राकार परमात्माकार आपली वृत्ती राहू द्यायची, हाच अभ्यास आहे. मग त्याच्यामुळे काय होईल, आता अंगाते अंगवरी पवनाते पवनोची धरी ऐशी अनुभवाची उजरी होची लागे. अशा आसनावर बैठक मारल्यानंतर अंगाला अंग आपण घेऊन सावरतं, वायूला वायूच आपण होऊन आवरून धरतो आणि याप्रमाणे अनुभवाचा उदय होऊ लागतो. अंगाते अंग वरी, आता आपल्या अंगाला अंग सावरून धरतं. म्हणजे ते आपलं लागलेलं जे आसन आहे त्या आसनामध्ये पुढे सिद्धी प्राप्त होते. अगोदर आपल्याला सगळं अभ्यासाने करावं लागतं. 1 दिवस 2 दिवस नियम करावा लागतो. नुसता 2 दिवस नाही, 1 महिनाभर 2 महिनाभर 3 महिनाभर करावा लागतो. आणि मग पुढे असं असतं की अगोदर आपल्याला नियम करावा लागतो, नंतर नियम आपोआप व्हायला लागतो. अगोदर आपल्याला नियमाला चालवावं लागतं, मग नियम आपल्याला चालवायला लागतो. मग नियमाला महत्त्व आहे. नित्यनियम नामे ते प्राणी दुर्लभ असं म्हटले. अगोदर आपण नियम करायचा आवर्जून, कारण इंद्रियांना सवय असते, त्यांना कंटाळा वाटतो. म्हणून कोणताही नियम असू द्या, रोज संध्याकाळी हरिपाठ म्हणायचा असा नियम ठरवला, बरोबर त्यावेळेस हरिपाठ म्हणायचा म्हणजे म्हणायचं. त्याचा परिणाम असा होतो, 1 2 3 वर्ष आपण जर हरिपाठ म्हणला तर त्यावेळेस बरोबर हरिपाठ नाही म्हणलं तुम्हाला करमणार नाही. लोक म्हणणार अरे मग आमचा हरिपाठ राहिला त्यामुळे मला करमत नाही. तो नियम तुम्हाला चालवायला लागला आता. म्हणून आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे पुढे काय होईल, आता अंगाते अंगवरी, अंगच अंगाला सावरून धरतं. पवनाते पवनोची धरी, वायूलाच वायू आपण होऊन आवरून धरतो. ऐशी अनुभवाची उजरी, आणि मग अनुभव यायला लागतो. अनुभवाचा प्रकाश उजरी किंवा अनुभवाचा उदय होची लागे, अनुभव यायला लागतात. काय काय अनुभव येतात, कसे कसे अनुभव येतात. प्रवृत्ती मागवती मोहरे, समाधी ऐलाडी उतरे, आघवे अभ्यासू सरे बैसत खेव. प्रवृत्ती जी आहे ती मागवते मोहरे, मागवती मोहरे. प्रवृत्ती जी आहे ती माघारी फिरते. आणि समाधी ऐलाडी उतरे, आणि समाधी अवस्था आटोक्यात येते. आगवे अभ्यासू सरे बैसत केव्हाने, बसल्याबरोबर सगळे अभ्यास जे आहेत ते आपोआप संपुष्टात येतात. पुढं अजून अभ्यास केल्यावर बरं का, अजून अभ्यास करायचा आहे. आता फक्त मन एकाग्र झालं आहे, पण अभ्यास केला पाहिजे. कसा अभ्यास करायचा आहे, पुढे वज्रासन कसं लावायचं आहे, कुंडलिनी कशी जागृत करायची, ते सगळं सांगणार आहे ज्ञानेश्वर महाराज. पण आता नुसतं आसन लावायचं आहे, त्या आसनानेच तुम्हाला एवढं आनंद प्राप्त होतो. प्रवृत्ती मागवती मोहरे, म्हणजे प्रवृत्ती जी असते, प्रवृत्ती म्हणजे इथे घ्यायचं बहिर्मुख वृत्ती. इंद्रियसारखी धावत असतात, डोळा इकडे तिकडे धावतो. प्रवचनात बसलं तर इकडून कोण आलं, तिकडून कोण आलं, वर काय चाललंय, खाली काय चाललंय, प्रवृत्ती. हातच हालतो, पायच हालता, काहीतरी चालूच असतं माणसाचं. मग त्याच्यामुळे मन चंचल होतं. पण हा अभ्यास जर करायला लागला, बसण्याची सवय लावली, एकाग्र मन करण्याचा अभ्यास केला, तर प्रवृत्ती मागवती फिरे, बहिर्मुख वृत्ती आपोआप अंतर्मुख होते. आणि समाधी ऐलाडी उतरे, समाधी जी आहे ती त्या ठिकाणी आटोक्यात येते. म्हणजे आता समाधी अवस्था आपल्या आवाक्यामध्ये येते. समाधी अवस्था म्हणजे तुम्हाला आम्हाला प्रवचनात लागते ती समाधी नाही बरं का. काही काहींना प्रवचनातच समाधी लागते. प्रवचन सुरू झालं की जे डोळे झाकतात ते प्रवचन संपल्यावर पुंडलिक झालं की म्हणतात झालं का प्रवचन, चला. ती समाधी नाही. समाधी म्हणजे काय, हे समाधी योगातलं अंग आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि मग समाधी. आपण मागे याचा विचार सगळा करून आलो आहे. यम कशाला म्हणतात, नियम कशाला म्हणतात, आसन प्राणायाम प्रत्याहार कशाला म्हणतात, धारणा कशाला म्हणतात, आणि मग समाधी म्हणजे काय. ज्याचं आपण ध्येय करतो ते ध्येय फक्त शिल्लक राहिलं,
ध्येयक गोचरता प्राप्त झाली, परमात्म्याचं केवळ परमात्म रूपता शिल्लक राहिली, तर त्याला समाधी असं म्हटलेलं आहे. म्हणून समाधी ऐलाडी उतरे, ती समाधी आता आपल्याला आटोक्यात आली. आणि मग समाधी एकदा का प्राप्त झाली, आगवे अभ्यासू सरे बैसत खेव, बसल्यावरच मग समाधी हे शेवटचं टोक आहे. मग आता सगळे अभ्यास संपले. अभ्यास कशाकरता करायचा आहे? योगामध्ये समाधी प्राप्त करून घेण्याकरता. ते समाधी हरीची समसुखेवीन न साधेल जाण द्वैतबुद्धी. द्वैतबुद्धी असल्यावर नाही हो, समसुख प्राप्त होतं त्याच्यामध्ये. म्हणून ती समाधी आपल्याला प्राप्त करून घ्यायची. म्हणून अशी समाधी पुढे त्या ठिकाणी प्राप्त होते. मुद्रेची प्रौढी ऐशी, तेची सांगिजेल आता परियशी, तरी उरुया जगनाशी जडोनी घाली. आता पुढे अभ्यास करायला बसल्यानंतर आसन लावलं, मन एकाग्र केलं, सद्गुरूंचं स्मरण केलं, विषय विसरले, इंद्रियांची कसमस मोडली, अहंकार विरला. आता पुढे आणखीन काय करायचं आहे? मुद्रा लावायची. आता ही कोणती मुद्रा लावायची? मुद्रा म्हणजे काय? मुद्रेचे प्रकार किती? ज्ञानेश्वर महाराज कोणती मुद्रा लावतात? त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. थोडा विस्ताराने विचार असल्यामुळे उद्याच्या प्रवचनात